कोल्हापुरातील सुजल कांबळे पैलवान 307 या इन्स्टा अकाउंट वरून सुजल याने टप्प्यात आल्यावर नाही तर टप्प्यात आणून कार्यक्रम करू असा इशारा रील्सद्वारे विरोधी टोळीला दिला होता. मात्र गंभीर मारामारीच्या कलमाद्वारे इशारा देणाऱ्या सुजलचा विरोधी टोळीने टप्प्यात आणून खून केला. या घटनेतून गुन्हेगारी विश्वात गुरफटलेल्या अवघ्या 20तील तरुणाईचे भीषण वास्तव समोर आलं आहे. पोलिसांनी वारंवार प्रतिबंधात्मक कारवाया करूनही रेकॉर्डवरील गुन्हेगार दहशत माजवण्यासाठी भरदिवसा रस्त्यात खून पाडत असल्याने याचं गांभीर्य वाढलं आहे. हातावरचं पोट असलेल्या कुटुंबातील सुजल कांबळे हा अवघ्या 20तील तरुण. त्याने पैलवान होऊन नाव कमवावं यासाठी वडिलांनी जीवाचा आटापिटा केला. पण पोरानं पैलवानकीत नाही तर गुन्हेगारीत नाव कमवायचा चंग बांधला होता. वयाची 18 वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच तो पोलिसांच्या रेकॉर्डवर आला होता. मारामारी दमदाटीचे त्याच्याकडून 3 गुन्हे दाखल आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी जुना राजवाडा पोलिसांनी त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. पण त्या कारवाईचा व्हिडिओ इन्स्टावरून व्हायरल करत त्याने आपण सराईत होत असल्याचं स्पष्ट केलं. मित्राचे टोळकेही त्याच्या सारखेच आहे.